नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पोलीस किंवा CBIचा व्हिडिओ कॉल येतो का? तुम्हाला असं सांगितलं जातं का की तुमच्या नावावर ड्रग्सचं पार्सल आलंय आणि तुम्हाला एका खोलीत बंद होऊन कॅमेऱ्यासमोर राहण्यास सांगितलं जातंय? जर हो तर सावधान, तुम्ही डिजिटल अरेस्ट या नवीन आणि भयानक स्कॅमचे शिकार होऊ शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय, स्कॅमर्स तुम्हाला कसे फसवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःला कसं वाचवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमचे कष्टाचे पैसे एका चुकीमुळे जाऊ शकतात. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? सगळ्यात आधी हे समजून घ्या की कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. स्कॅमची पद्धत, तुम्हाला एक फोन येतो, बऱ्याचदा तो साधा किंवा व्हॉट्सअप कॉल असतो. दहशत निर्माण होते. ते म्हणतात की तुमच्या आधार कार्डचा वापर करून बेकायदेशीर कृत्य झाले आहे किंवा कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहे. ते तुम्हाला सेटअप करतात. ते तुम्हाला स्काईप किंवा व्हिडिओ कॉलवर घेतात. मागे पोलिसांचा लोगो ऑफिससारखा सेटअप असतो, ज्यामुळे तुम्हाला ते खरे वाटते. ब्लॅकमेल, तुम्हाला ते सांगतात की जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कॉल बंद करायचा नाही आणि कुणाशीही बोलायचे नाही. यालाच ते डिजिटल अरेस्ट म्हणतात. स्कॅमर्स कसे ओळखायचे? आता बघा, हे लोक खोटे आहेत हे कसं ओळखायचं? सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉल करत नाहीत. CBI, ED किंवा पोलीस कधीही स्काईप किंवा व्हॉट्सअपवरून कोणालाही अटक करत नाहीत किंवा तपास करत नाहीत. पैशांची मागणी, ते केस मिटवण्यासाठी सेटलमेंट म्हणून पैशांची मागणी करतात. सरकारी अधिकारी फोनवर पैसे मागत नाहीत. घाई करतात. ते तुम्हाला विचार करायला वेळ देत नाहीत. आत्ताच करा नाहीतर जेल होईल अशी भीती घालतात. तर मग स्वतःचा बचाव कसा करायचा? जर तुम्हाला असा कॉल आला तर काय करायचे? 1. कॉल कट करा. भीती वाटली तरी कॉल कट करा, घाबरू नका. माहिती शेअर करू नका. तुमचा OTP, बँक डिटेल्स किंवा आधार नंबर देऊ नका. अधिकृत चौकशी करा. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती द्या. नंबर ब्लॉक करा. त्या संशयास्पद नंबरला लगेच ब्लॉक आणि रिपोर्ट करा. आता पाहू तक्रार कुठे करायची. हाऊ टू रिपोर्ट. जर तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची फसवणूक झाली असेल तर वेळ न घालवता खालील ठिकाणी संपर्क करा. 1. सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 हा नंबर लगेच सेव्ह करा आणि त्यांची वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुमची तक्रार नोंदवा. डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन स्कॅम विषयावर अधिक सखोल आणि तांत्रिक माहिती पाहू. 1. स्कॅमरचा सायकोलॉजिकल गेम काय असतो? तर स्कॅमर्स हे माणसाच्या भीतीचा वापर करतात. ऑथॉरिटी बायस, ते पोलीस, CBI किंवा कस्टम अधिकारी असल्याचे भासवतात. सामान्य माणूस खाकी वर्दी किंवा सरकारी लोगो पाहून घाबरतो आणि प्रश्न विचारणे बंद करतो. आयसोलेशन, एकांतात नेतात. ते तुम्हाला सांगतात की हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे आणि त्यामुळे तुम्ही एका बंद खोलीत जा आणि कोणाशीही बोलू नका. यामुळे तुम्हाला कोणाचा सल्ला घेता येत नाही. 2. पार्सल स्कॅमची मोडस ऑपरेंडी, द पार्सल ट्रॅप. आजकाल हा प्रकार खूप वाढला आहे. तुम्हाला कॉल येतो, मी फेडेक्स किंवा ब्ल्यू डार्टमधून बोलतोय. तुमच्या नावाने तैवान किंवा कंबोडियाला एक पार्सल चाललंय. त्यात पाच पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडले आहेत. तेव्हा तुम्ही म्हणता की हे माझं पार्सल नाहीये. तेव्हा ते म्हणतात तुमचा ID गैरवापर केला आहे. तुमची तक्रार आम्ही ऑनलाईन सायबर पोलिसांकडे ट्रान्सफर करतो. मग ते कॉल एका फेक स्काईप ID वर ट्रान्सफर करतात, जिथे समोरचा माणूस पोलीस बनून बसलेला असतो. मूळ अकाउंटचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जातो.
हे स्कॅमर्स पैसे स्वतःच्या अकाउंटवर घेत नाहीत, ते मूल अकाउंट म्हणजे भाड्याने घेतलेली बँक खाती वापरतात. एकदा तुम्ही पैसे ट्रान्सफर केले की ते 5 ते 10 मिनिटात वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवले जातात आणि शेवटी क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलले जातात. यामुळे पोलिसांना ते पैसे ट्रॅक करणे कठीण जाते. आता गोल्डन आवर म्हणजे काय, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जर तुमची फसवणूक झाली तर पहिले 2 तास हे गोल्डन आवर असतात. जर तुम्ही 19:30 वर तात्काळ कॉल केला तर सायबर पोलीस बँकांशी संपर्क साधून ते फ्रीज करू शकतात. उशीर झाला तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. स्कॅम ओळखण्याच्या खुणा काय आहेत? तांत्रिक खुणा. व्हॉट्सअपवरील डीपी, त्यांचे डीपी सरकारी लोगोचे असतात पण नंबर बाहेरच्या देशांचे असतात, जसे की +92 +1 सारखे किंवा अनोळखी असतात. स्काईप आयडी, सरकारी कामासाठी स्काईप कधीही वापरले जात नाही. अधिकृत चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावले जाते. पेमेंट लिंक, ते तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे मागायला लावतात आणि सांगतात की तपास पूर्ण झाल्यावर ते पैसे परत मिळतील. सरकारी नियमात असे कोणतेही डिपॉझिट नसते. मित्रांनो, तुमची जागरूकता हीच तुमची सुरक्षा आहे. हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना, मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा, कारण आजकाल ज्येष्ठ नागरिक हा स्कॅमचे शिकार होत आहेत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुरक्षित रहा, सतर्क रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.